श्री बिरेश्वर कोऑप क्रेडिट सोसायटीला 51 कोटींचा नफा. अण्णासाहेब जोल्ले. 233 शाखांसह कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यात संस्थेचा विस्तार. श्री बिरेश्वर कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड एकसंबा मल्टीस्टेटच्या 2025-2026 या आर्थिक वर्षातील नफा तोटा व आर्थिक प्रगतीची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. यावेळी बोलताना जोल्ले यांनी सांगितले की संस्था वर्षानुवर्षे प्रगतीपथावर असून चालू आर्थिक वर्षात तब्बल 51,883 कोटी रुपयांच्या ठेवी जमा करण्यात संस्थेला यश आले आहे. तसेच या वर्षात 51 कोटी 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा संस्थेला मिळाला आहे. संस्थेचा विस्तार कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये झाला असून सध्या एकूण 233 शाखा कार्यरत आहेत. ठेवी, कर्जवाटप, गुंतवणूक आणि आर्थिक उलाढाल या सर्व बाबींमध्ये संस्थेने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या यशामागे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी वर्ग, कर्मचारी आणि सदस्य यांचे प्रामाणिक योगदान असल्याचे नमूद करत जोल्ले यांनी सर्वांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष आनंद पाटील, संचालक सिद्धराम गडदे, यासीन तांबोळी, विभावरी खांडके, आप्पासाहेब चौगुला, निंगाप्पा कोकले, काशीनाथ कमते, दत्तात्रय पाटील, सदानंद हळिंगली, चेतन देशपांडे, श्रीनिवास कराळे, जनरल मॅनेजर बहादूर गुरव, महादेव मंगावत्ते, रमेश कुंभार, सुरेश माने, शिवपुत्र डब्ब आदी मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. बिरेश्वर कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक्संबा मल्टीस्टेट त्याचा फायनान्शियल हायलाईट्स 31/3/2026 मतलब 25-26चं सीझनचं. नंबर ऑफ मेंबर्स 4,45,296. मागच्या वर्षीपेक्षा 37,063 वाढलेलं आहे. शेअर कॅपिटल 37,21,64,000 2 कोटी 29 लाख वाढलेलं आहे. रिझर्व्ह अँड अदर फंड्स 244 कोटी 25,55,000. त्यामध्ये 43 कोटी 31,91,000 वाढलेलं आहे. डिपॉझिट 5,183 कोटी 8 लाख म्हटलं तर 844 कोटी ह्या वर्षात डिपॉझिट वाढलेलं आहे. लोन्स अँड ॲडव्हान्सेस 38 कोटी 40,40,00,000 असं म्हटलं तर 525 कोटी वाढलेलं आहे. बँक बॅलन्स अँड इन्व्हेस्टमेंट 1,487 कोटी 243 कोटी वाढलेलं आहे. त्यामधून वर्किंग कॅपिटल 5,839 808 कोटी वाढलेलं आहे. नेट प्रॉफिट 51 कोटी 4,10,310 रुपये म्हटलं तर 5,68,85,000 वाढलेलं आहे. आणि ह्या वर्षामध्ये ब्रँच 7 वाढलेलं आहे. अशा प्रकारचं आपलं सर्व रिझल्ट आले आहेत. ह्याच्यामधून आपल्याला आपला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, सर्व आपला अधिकारी वर्ग यांनी सगळ्याजण व्यवस्थित प्रामाणिकपणे राबल्यामुळे हे रिझल्ट आले आणि चांगलंच. आता मी 3 राज्यामध्ये हे कार्यरत आहेत. पण 233 ब्रँचमधून सगळं काम एकत्रित चालू आहे आणि मार्च अखेरपर्यंत रिझल्ट आलेला आहे. बऱ्याच चांगले रिझल्ट आले. मी सगळ्यांना अभिनंदन करतो.